बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पोहरा देवीमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत। पोहरा देवी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नगारा भवनाचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी होईल। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित असतील। देशभरातले लाखो बंजारा बांधव या कार्यक्रमाला हजेरी लावतील आणि यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पोहरादेवी देवस्थान येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या भेट देणार आहे आणि पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या भव्य अशा नगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या केलं जाईल। एकूणच बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा आणि इतिहास याचं प्रदर्शन या नगारा वास्तू संग्रहालयाच्या माध्यमातून घडवण्यात येणार आहे। 2019ला तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता आणि 5 वर्षात भव्य असं बंजारा समाजाचं नगारा वास्तू संग्रहालय हे उभं करण्यात आलेलं आहे। एकूण आपण जर बघितलं तर अत्याधुनिक तंत्राचा वापर करून या नगारा वास्तू संग्रहालयामध्ये बंजारा समाजाचं संस्कृतीचं प्रदर्शन घडवणाऱ्या विविध 13 प्रकारच्या गॅलरीज असणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे VFX शो या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आणि अशा पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येत आहेत। जवळपास 70 एकर परिसरात हे नगारा वास्तू संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचं लोकार्पण उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा पोहरादेवी दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण 2019च्या युतीचे नगारे देखील याच पोहरादेवीमधनं वाजले होते आणि शक्यता वर्तवली जाते की उद्या देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 2024च्या विधानसभा निवडणुकीचे नगारे याच नगारा वास्तू संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्त वाजले जातील। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, पोहरादेवी।